नमस्कार मित्रांनो, आपले AKGK स्टडीवर स्वागत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण महात्मा गांधी यांच्या विषयी महत्त्वपूर्ण क्वेश्चन पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला? ऑप्शन ए पोरबंदर, ऑप्शन बी राजकोट, ऑप्शन सी अहमदाबाद, ऑप्शन डी दिल्ली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोरबंदर. प्रश्न क्रमांक 2. महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला होता? ऑप्शन ए 2 ऑक्टोबर 1800, ऑप्शन बी 2 ऑक्टोबर 1869, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर 1879, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर 1859. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2 ऑक्टोबर 1869. प्रश्न क्रमांक 3. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? ऑप्शन ए गोपाळकृष्ण गोखले, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी स्वामी विवेकानंद, ऑप्शन डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 4. हरियाणाच्या कोणत्या रेल्वे स्थानकावर महात्मा गांधी यांना प्रथम अटक करण्यात आली होती? ऑप्शन ए पलवल, ऑप्शन बी पंचकुला, ऑप्शन सी कैका, ऑप्शन डी अमृतसर. महात्मा गांधी यांना 10 एप्रिल 1919 रोजी रौलट कायद्याच्या विरोधात पंजाबला जात असताना अटक करण्यात आली होती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पलवल. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या भारतीयांनी आफ्रिकन देशात फिनिक्स इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती? ऑप्शन ए लाला लजपत राय, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी देवेंद्रनाथ टागोर, ऑप्शन डी दादाभाई नौरोजी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 6. महात्मा गांधींनी 1918 मध्ये कोणत्या प्रदेशात कापूस गिरणी सत्याग्रह आंदोलन केले? ऑप्शन ए चंपारण, ऑप्शन बी सुरत, ऑप्शन डी शेंडे, ऑप्शन डी अहमदाबाद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अहमदाबाद. अहमदाबाद प्रदेशात 1918 मध्ये महात्मा गांधींनी सूतगिरणीच्या निषेधार्थ सत्याग्रह केले. प्रश्न क्रमांक 7. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कोठे सुरू केला? ऑप्शन ए दांडी, ऑप्शन बी साबरमती, ऑप्शन सी सेवाग्राम, ऑप्शन डी पवनार. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साबरमती. दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह हा महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती येथे सुरू केला होता आणि 5 एप्रिल 1930 पर्यंत दांडी नवसारी येथे चालला होता. प्रश्न क्रमांक 8. महात्मा गांधींनी सत्याग्रह आश्रमची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? ऑप्शन ए 1941, ऑप्शन बी 1926, ऑप्शन सी 1915, ऑप्शन डी 1932. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1915. महात्मा गांधींनी 1915 मध्ये अहमदाबादजवळ कोचरब येथे सत्याग्रह आश्रमची स्थापना केली. नंतर 1917 मध्ये हा आश्रम साबरमती येथे हलवण्यात आला आणि साबरमती आश्रम म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रश्न क्रमांक 9. महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी कुणी दिली? ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी GK गोखले, ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 10. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दांडी मीठ यात्रेचे ठिकाण दांडी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी तमिळनाडू, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी पंजाब. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुजरात. मिठाचा सत्याग्रह दांडी सत्याग्रह हा भारतात मार्च ते एप्रिल 1930 दरम्यान झाला. प्रश्न क्रमांक 11. खेडा सत्याग्रह कधी झाला? ऑप्शन ए 1919, ऑप्शन बी 1921, ऑप्शन सी 1918, ऑप्शन डी 1920. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1918. चंपारण आंदोलन 1917, खेडा आंदोलन 1918, खिलाफत आंदोलन 1919, असहयोग आंदोलन 1920-22, भारत छोडो आंदोलन 1942. प्रश्न क्रमांक 12. गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1929 मध्ये कोणता प्रसिद्ध ठराव मंजूर केला?
ऑप्शन ए लखनौ अधिवेशनाचा ठराव, ऑप्शन बी भारत छोडो ठराव, ऑप्शन सी लाहोर अधिवेशनाचा ठराव, ऑप्शन डी असहकार ठराव. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लाहोर अधिवेशनाचा ठराव. प्रश्न क्रमांक 13. महात्मा गांधींना अर्धनग्न फकीर कोणी संबोधले? ऑप्शन ए लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन बी क्लेमेंट ॲटली, ऑप्शन सी रॅमसे मॅकडोनाल्ड, ऑप्शन डी विन्स्टन चर्चिल. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विन्स्टन चर्चिल. प्रश्न क्रमांक 14. गांधीजींची हत्या कोणी केली? ऑप्शन ए नथुराम गोडसे, ऑप्शन बी लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन सी सत्यभान गोखले, ऑप्शन डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नथुराम गोडसे. प्रश्न क्रमांक 15. करो या मरो अशी घोषणा कोणी दिली? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सरोजिनी नायडू, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 16. महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेली आहे? ऑप्शन ए विनोबा भावे, ऑप्शन बी पंडित नेहरू, ऑप्शन सी राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी रवींद्रनाथ टागोर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 17. गांधी इर्विन करारावर स्वाक्षरी कधी झाली? ऑप्शन ए 12 मार्च 1931, ऑप्शन बी 15 मार्च 1931, ऑप्शन सी 5 मार्च 1931, ऑप्शन डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 5 मार्च 1931. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 18. नोबेल शांतता पुरस्कार महात्मा गांधीजींना कधी भेटला? ऑप्शन ए 1940, ऑप्शन बी 1947, ऑप्शन सी 1937, ऑप्शन डी केव्हाच नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी केव्हाच नाही. प्रश्न क्रमांक 19. नेताल इंडियन काँग्रेसची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए वल्लभभाई पटेल, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी सरोजिनी नायडू, ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी 22 मे 1894ला नेताल इंडियन काँग्रेसची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 20. महात्मा गांधी यांनी कोणत्या ठिकाणी शेवटचे उपोषण केले होते? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दिल्ली. प्रश्न क्रमांक 21. महात्मा गांधी यांची हत्या केव्हा करण्यात आली होती? ऑप्शन ए 30 जानेवारी 1948, ऑप्शन बी 2 ऑक्टोबर 1947, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1948, ऑप्शन डी 1 फेब्रुवारी 1950. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून टाकायचे आहे आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.